इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मंद्रुप येथील महात्मा फुले विद्यालय व उच्च माध्यमिक प्रशालेत आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। आषाढी दिंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना व ग्रामस्थांना स्त्री पुरुष समता व शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले। विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान केली होती। लेझिम प्रकार देखील सादर केला। विद्यालय प्रांगण ते मंद्रुप गावात दिंडी काढण्यात आली। टाळ मृदंग आणि गजरासह भक्तिमय वातावरणात दिंडी संपन्न झाली। माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। रोजी आमच्या शाळेची दिंडी संपूर्ण गावामध्ये जाऊन आली। ही शैक्षणिक जनजागरणाची दिंडी होती। या जनजागृतीमुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करायला पालकांनी शाळेत पाठवावं आणि शाळेबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था या भावनेने आज ही शैक्षणिक दिंडी साजरी झाली। आणि या दिंडीमध्ये आमचे बालवारकरी पूर्ण गावामध्ये फिरून आले आणि गावकऱ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे आणि त्यांच्या जीवनासाठी त्यांच्या भविष्यासाठी चांगली वाटचाल करायला ही एक चांगली संधी आम्हाला मिळाली। मी भालचंद्र शिंदे महात्मा फुले विद्यालय मंद्रुप येथील कला शिक्षक आहे। माननीय प्राचार्य दशवंत मॅडम यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले विद्यालय प्रस्तुत दिंडी निघाली। या दिंडीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, वृक्ष संवर्धन, जनजागृती, साक्षरता अभियान, पाणी अडवा पाणी जिरवा ह्या सर्व एकात्मिक कार्यक्रम राबवलं गेलं। घोषवाक्य दिले मुलं। वारकरी दिंडीमध्ये सर्व संतांचे संदेश देणारे पोशाख घातलेले वारकरी होते। लेझिम पथक होतं। टाळ मृदंगावर नाचणारं एक पथक केलं। शेकडो विद्यार्थी या कलाकारांनी लेझिम आणि टाळ मृदंगामध्ये नृत्य सादर केले आणि हजारो लोकांचा सहभाग होता। या गावातील शहर वजा गाव आहे। शेणा भीमा खोऱ्यातील फार मोठं गाव आहे। या गावातील अनेक सुज्ञ पालकांनी मुलांना खाऊ वाटपसुद्धा केले। अगदी 8 वाजल्यापासून 1:30 पर्यंत सर्व मुलं गाव मंत्रमुग्ध होऊन गेलं। धन्यवाद। मी पोलीस महात्मा फुले सहशिक्षक असून आज आमच्या शाळेची शैक्षणिक दिंडी मंद्रुप गावामध्ये साजरा केला होता। मुलं गावामध्ये अनेक प्रकारचे तर त्यांचे लहान कलागुण दाखवून तर गावातील नागरिकांना एक प्रकारचा वेगळा संदेश देण्याचं काम त्यांनी केले आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षण, त्याच पद्धतीनं स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मुलांनी अनेक प्रकारचे घोषवाक्य वगैरे देऊन एक प्रकारचं सामाजिक प्रबोधन करण्याचं काम या दिंडीच्या माध्यमातून आम्ही पार पाडलेलं आहोत।